नमस्कार मैत्रिणींनो, शुभप्रभात। सकाळ झालेली आहे आणि आज मंगळवार आहे। आज आमच्याकडे उपवास आहे, त्यामुळे नेहमी साबुदाणा खाऊन कंटाळा आलेला असतो। तर आज मी वडे ठरवले आणि साबुदाण्याचे वडे करायला घेतले। अगदी झटपट 10 मिनिटात वडे करून घरच्यांना खायला घालू शकतो। त्यामुळे मग मी काय केली, आधीच त्याची पूर्वतयारी करून ठेवली। आदल्या रात्री आपण साबुदाणा भिजत घालून ठेवायचा। तो मी भिजवून ठेवला, अगदी स्वच्छ धुवून साबुदाणा भिजवून घेतला आणि आलू पण उकडून ठेवून दिले। मग आयत्या वेळी आपल्याला आलू नुसते कुस्करले किंवा किसून घेतले तर आपली वडे करायला सुरुवात होऊ शकते। तर चला मैत्रिणींनो, आता आपण आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया। चला, मी आता आलू मी सोलून घेते आणि वड्यांमध्ये घालायला शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि ते आता बारीक करायला घेते। चला, तर शेंगदाणे मिक्सरला लावले, त्याचा छान कूट करून घेते। साबुदाणा छान मोकळा भिजलेला आहे। आता आलू मी किसणीने किसून घेते, त्यामुळं काय होतं, अगदी एकसारखा किस होतो आणि कुठली गुठळ्या वगैरे राहत नाही आलूमध्ये। त्यामुळे मी आता आलू किसून घेते। साबुदाणे वडे करायला घेताना आपण त्यात हिरवी मिरची घालू, त्यामुळे त्या वड्यांची चव आपली अगदी छान येईल। मी हिरवी मिरची, गोडलिंब हे पण रेडी करून ठेवलेलं आहे। चला, आता साबुदाणा फोडून घेते। माझे आलू किसून झालेले आहेत। आता साबुदाणा काढून घेते। आता 2 वाट्या साबुदाणा आणि 4 आलूंचा किस असं मी प्रमाण घेतलेलं आहे। वाटी माझी साधारण मोठ्या साईजची होती। एक 7-8 हिरव्या मिरच्या, 2 कडुलिंबाची पानं, 2 गोडलिंबाची पानं, आता यामध्ये मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालते आणि थोडा कूट चटणीसाठी शेंगदाण्याची आणि हिरव्या मिरच्याची मी वेगळा काढून ठेवते। शेंगदाणे आपण छान परतून घेतले होते भाजून, आणि सालं काढायची काही गरज नाही, सालांमध्येच मेन पौष्टिक तत्व असतात। आता एक 7-8 हिरव्या मिरच्या घालते, गोडलिंब घालते आणि हे वाटण जरा वाटून घेते, म्हणजे आपल्याला हे बटाटे वड्यांमध्ये टाकता येईल। हिरवी मिरची आणि गोडलिंबानी एक याला चांगली चव येते वड्यांना। सोबत आपण लाल तिखटही घालणार आहोत, कारण आमच्याकडे बटाटे वडे हे तिखट आणि छान खमंग असे आवडतात। एक 2 चमचे मीठ घालते। आता छान मिश्रण एकजीव करून घेते। मिश्रण एकजीव करून गोळे करून ठेवले की मग आपल्याला ते लगेच वेळेवर गरम गरम तळता येतात। आता मी मिरच्या तळून घेते वड्यांबरोबर खायला। एकीकडे मी चहा आणलेला आहे आणि सोबतच आपलं हे सगळं काम होत आहे। माझे गोळे करून तयार झाले, मिरची तळून झालेली आहे। आता त्यावर मी मीठ घातले। आता शेंगदाण्याचं जे वाटण केलेलं होतं चटणीसाठी, त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि गोडलिंब याचं वाटलेलं मिश्रण घालते आहे। या चटणीमध्ये मी लिंबू पिळत आहे, सोबत साखर घातलेली आहे वाटणामध्येच मी, आणि त्यात काळं मीठ घालणार आहे, त्याने छान चव येते।
बघा आता मी कढई ठेवली आणि वडे तळायला घालत आहे. तेल चांगलं गरम झालं की वडे बुडाला एकदा तापलं की मग कमी करायचं ना. आता मी वडे घालत आहे आणि अगदी 10 मिनिटात सकाळच्या वेळेत घाईच्या वेळेतही माझी पूर्ण तयारी झालेली आहे. कसलीही धावपळ झालेली नाही. फक्त याच्यासाठी आपल्याला आदल्या रात्री पूर्वतयारी करून ठेवायला हवी. आता सकाळी गरम गरम वडे आणि सोबत चहा असा आज मेनू रेडी आहे. उपासवालेही खुश आणि आपल्याला तेवढंच एक वेगळं. पण सकाळी रोज भाजी पोळीच करावी लागते, तर एखाद दिवशी काहीतरी आपल्याला वेगळं करता येईल. आणि सध्या सतत पाऊस आहे, तर पावसात खमंग वस्तू ह्या खायला अधिक चांगल्या वाटतात. आणि नेहमी आपण साबुदाणा, वरीच्या तांदळाचा उपमा हे असे पदार्थ उपासाला करतो. चला आता छान साबुदाणा वडे माझे तळून झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप ही आहे की हे वडे करताना वडा एकसारखा थापून घ्यायचा, कारण बरेचदा आपण काळजी घेऊनही कधी कधी साबुदाणा वडा हा फुटतो. माझ्यासोबत हा प्रकार झालेला आहे, म्हणून काळजी घ्या. वडा मधातनं आणि काठावरनं अगदी छान एकसारखा पातळ थापून घ्या आणि तळताना काळजी घ्या. मग आता गरमागरम वडे रेडी.